नमस्कार, मी धनश्री तुमचं मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये। तर सर्वांना माझ्याकडून सर्वांना पहिल्यांदा तो धन्यवाद, थँक्यू सो मच की काल माझे 1000 सबस्क्रायबर हे कंप्लीट झाले आहे। आणि फ्रेंड्स, फक्त आणि फक्त हे तुमच्यामुळे पॉसिबल आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओजला एवढं प्रेम देताय। आणि धन्यवाद, मी याच्यापुढे काहीच बोलू शकत नाही। जसं की तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की मी आजचा टॉपिक आहे तरी काय, या व्हिडिओला म्हणजेच माझा जो 7 ते 8 दिवस आधी मी टाकलेला जो व्हिडिओ होता ग्राफिक डिझायनर रिलेटेड, त्यामध्ये मी डिटेलमध्ये माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता, जेवढं माझ्याने पॉसिबल झालं होतं तेवढं। पण त्या माझ्या व्हिडिओजला खूप साऱ्या कमेंट्स आल्या आणि म्हणून मला हा व्हिडिओ बनवावा लागला। खूप माझे ताई आणि दादा आहेत ज्यांना खूप क्वेश्चन्स पडलेले होते, तर त्यांचे आपण या व्हिडिओतून त्यांच्या क्वेश्चन्सला आज आपण म्हणजे पूर्णविराम करू आणि त्यांचा क्वेश्चनला मी सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करणार आहे। तर सर्वांना पहिल्यांदा तर मला असं बोलायचं आहे की परत एकदा थँक्यू की ज्यांनी कोणी सांगितलं की खूप इन्फॉर्मेशन चांगली आहे किंवा खूप छान व्हिडिओ आहे। मी प्रत्येकाचं नाव इथे घेऊ शकत नाही कारण खूपच जास्त कमेंट्स आहेत, तर त्यामुळे त्यांना पहिल्यांदा तर माझ्याकडून धन्यवाद की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि तुम्हाला हेल्पफुल वाटला। हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी, तुम्ही यातून काहीतरी नवीन शिकायला पाहिजे म्हणूनच मी तो व्हिडिओ बनवला होता आणि हाही व्हिडिओ आणि येणारे पुढचे व्हिडिओ त्यासाठीच असतील। आणि तुम्हाला असंच वर्क फ्रॉम होम रिलेटेड जर काही पण माहिती हवी असेल तर तुम्ही परत एकदा या व्हिडिओ खाली किंवा येणाऱ्या व्हिडिओज खाली माझ्या कमेंट करत जा, म्हणजे त्या रिलेटेड मी तुम्हाला आन्सर देऊ शकेन, ठीक आहे। तर त्यानंतर अशी एक कमेंट होती की म्हणजे व्हिडिओ मला पूर्ण कळलेला आहे आणि आपण कोणत्याही एजमध्ये हा कोर्स किंवा हे शिकू शकतो, ठीक आहे। तर हे एकदम बरोबर आहे की तुम्ही कोणत्याही एजमध्ये आणि तुमची आवड असेल तर तुम्ही शिकू शकता। प्रत्येक वेळेस बिझनेसच केला पाहिजे हे गरजेचं नाही, पण कोणती तरी कला असायला हवी म्हणूनही तुम्ही हे शिकू शकता, ठीक आहे। तर त्यानंतरचं असं होतं की खूप चांगले व्हिडिओज तुमचे आहेत, पण आम्हाला म्हणजे साऊंड लो वाटतो, तर त्यांनी काही माझ्यासाठी माईक सजेस्ट केले होते, त्यांच्यासाठी सुद्धा थँक्यू की तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या व्हिडिओला कमेंट केलं आणि मला रिप्लाय दिला की कोणता माईक मी घ्यायला पाहिजे किंवा काही सजेशन्स दिलेत मी माझ्या व्हिडिओमध्ये काय चेंजेस करायला पाहिजे, राईट। तर त्यानंतर आता मी क्वेश्चन्सला स्टार्ट करत आहे की एक क्वेश्चन असा होता की मी ग्राफिक डिझायनर तर मी शिकत आहे, ठीक आहे, मोबाईल, पण मला लॅपटॉप गरजेचा आहे असं त्या ताईंचा क्वेश्चन होता। तर ताई, तुम्हाला मी सांगते की प्रत्येक वेळेस तुम्हाला लॅपटॉपच गरजेचा नाहीये। जर तुम्ही एकदम बिगिनिंग लेवलला असाल तर तुम्हाला प्रॅक्टिस ही मोबाईलमधूनच करायला पाहिजे। प्रो लेवलला गेल्यानंतर तुम्ही लॅपटॉप यूज करू शकता, बट स्टार्टिंग बिगिनर्ससाठी असेल तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं की तुम्ही मोबाईलवरूनच करू शकता। आता येणारे माझे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल देणार आहे की तुम्ही मोबाईलमधून कसं शिकू शकता। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे येणारे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। त्यानंतर दुसरा असा क्वेश्चन होता की म्हणजे आम्ही कोणता लॅपटॉप वापरायला हवा, ठीक आहे। आणि अजून एक होता, मॅडम शुड आय जॉईन एनी इन्स्टिट्यूट मॅक और अरेना और अदर और लर्न ऑनलाइन यूजिंग फ्री यूट्यूब व्हिडिओज, विच लॅपटॉप बेस्ट फॉर बेसिक टू प्रो लेवल मोशन ग्राफिक डिझायनर, राईट। तर या क्वेश्चनसाठी मी तुम्हाला आन्सर देईल की तुम्ही कोणत्याही एजमध्ये हा कोर्स ग्राफिक डिझायनरचा तुम्ही करू शकतात आणि कोणत्याही युट्यूब चॅनलवरून करा, असं नाही बोलत आहे की माझ्याच व्हिडिओतून करा, कोणत्याही युट्यूब व्हिडिओजमधून तुम्ही शिकू शकता। आणि जर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्या इतकी म्हणजे जर असेल पैसे वगैरे तुमच्याकडे, तर तुम्ही मॅक आणि अरेना या इन्स्टिट्यूटमधून हा कोर्स करू शकता, तिथे तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा प्रोव्हाइड केले जातील, ठीक आहे। तर त्यानंतर त्याच क्वेश्चनमध्ये असं विचारलंय की मी युट्यूब व्हिडिओमधून, जसं मी सांगितलं युट्यूब व्हिडिओमधून तुम्ही हा कोर्स करू शकता, विच लॅपटॉप बेस्ट। तर मी लॅपटॉपचं सांगेन, जर तुमचा बजेट 80,000 to 1,20,000 किंवा 1,50,000 पर्यंतचा असेल तर तुम्ही नक्कीच मॅकबुकसाठी गेलं पाहिजे, मॅकबुक एअर M2, ठीक आहे। आणि तुम्ही दोन्ही विचारलंय, मॅक पण विचारलंय आणि विंडोज पण विचारलंय, तर विंडोजचा पण मी तुम्हाला एक म्हणजे चांगला लॅपटॉप सांगते, तो आहे एसर एस्पायर 7, जो 50,000 to 80,000 पर्यंत मिळून जाईल। आणि त्यानंतर माझ्या खूप साऱ्या ताईचं असं होतं की तुम्ही व्हिडिओमध्ये जो ऍप सांगितले आहेत फ्री आणि पेड, हे आम्हाला व्यवस्थित कळालेले नाहीये, तर मी परत एकदा तुम्हाला सांगते। फ्रीचे ऍप आहेत कॅनवा, ॲडोब स्पार्क आणि फोटोपी। कॅनवा, ॲडोब स्पार्क आणि फोटोपी हे 3 ऍप फ्रीसाठी आहे जे तुम्ही मोबाईलमधून यूज करू शकता। आणि पेडसाठी जो आहे तो आहे फोटोशॉप आणि कोरल ड्रॉ।
फोटोशॉप, कोरल ड्रॉ हे पेडसाठी आहे, तुम्ही यांचं पेड व्हर्जन वापरू शकता. तर कॅनव्हा सुद्धा पेडमध्ये आहे, पण तुम्ही आधी बिगनर लेवलला आहात तर तुम्ही फ्रीमध्ये तो यूज करू शकता. त्यानंतरची कमेंट अशी होती की कॅनव्हामधून बेसिक डिजिटल पोस्टर बनवायचे कुठे, काम असेल तर वर्क फ्रॉम होम पार्ट टाइम प्लीज प्रोव्हाइड इन्फो रिगार्डिंग. आता बघा, मी यासाठी थोडं तुम्हाला गाईड करते. तुम्हाला सपोज ग्राफिक डिझायनर पूर्ण येत आहे, ठीक आहे, पण तुम्हाला असा प्रश्न पडलाय की मी वर्क फ्रॉम होम किंवा कस्टमर कसे मिळवू, ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे की आधी जर तुम्ही ऑफलाईन करत असाल तर तुमच्या लोकल एरियामध्ये जेवढे पण नवीन जे सोर्सेस चालू झालेले आहेत, म्हणजे पार्लर असेल, टेक्निशियन किंवा लॅब टेक्निशियन असेल, डॉक्टर्स असतील, हॉस्पिटल असेल, जे पण नवीन बेकरी वगैरे काहीच नवीन ओपन झालेलं असेल तर त्यांना तुम्ही जाऊन कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांना त्यांचा फायदा कसा होईल हे तुम्ही जास्तीत जास्त सांगायचं आणि त्यांना मिनिमम रेंजमध्ये सर्व्हिस देण्याचा प्रयत्न तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला फायदा याचा होईल. आणि तुम्ही काय कराल, जर तुम्ही ऑनलाईन करत असाल तर मी तुम्हाला एकच सजेशन देईल की ऑनलाईनमध्ये तुम्ही जर गेलात तर ऑनलाईन आधी तुमचे काहीतरी सॅम्पल तुम्ही पोस्टर बनवून ठेवा. आता समजा तुम्हाला कस्टमर्स नाही येते तर तुम्ही तुमच्या मनाने काहीतरी पोस्टर, छान असे पोस्टर बनवून ठेवा आणि ते तुमच्या सोशल मीडियावर जास्तीत जास्त डेली टाका. याच्याने दोन फायदे, एक तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि कस्टमर येण्यासाठी सुद्धा हेल्प होईल. आणि हे डोक्यातून काढा की तुम्हाला कोणत्याच ॲपमध्ये डायरेक्टली वर्क फ्रॉम होम मिळेल किंवा कोणीतरी तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करेल, ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जर ऑनलाईन करत असाल तर तुम्ही इंस्टाग्रामचे जे इन्फ्लुएन्सर असतात, फेसबुकचे असतात, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर युट्यूबवर पण असतात तर त्यांच्या तुम्ही युट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये जर गेलात तर तिथे तुम्हाला त्यांचं इन्स्टा आणि FBचं पेज दिसेल, तिथून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. आता सपोज एखादा युट्यूबर आहे नवीन, त्याला जर युट्यूबचे थंबनेल्स बनवायचे तर तुम्ही त्याला सुद्धा कॉन्टॅक्ट हा करू शकता, पण ते तुम्हाला तेवढं सर्च करावं लागेल. तर ते कसं, त्याचा डिटेल व्हिडिओ मी पुढे सांगेन, कारण या व्हिडिओत सांगितलं तर खूप जास्त लेंदी होईल. त्यामुळे मी तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये ओव्हरव्ह्यू दिलाय की तुम्ही अशा प्रकारे तुमचे कस्टमर्स, क्लायंट्स मिळवू शकतात, ठीक आहे. त्यानंतरची अशी कमेंट होती की मॅम फ्री कोर्सेस केले युट्यूबवर तर सर्टिफिकेट मिळेल का आणि सर्टिफिकेट शिवाय जॉब किंवा क्लायंट मिळतील का. तर हा सर्वांनाच खूप मोठा प्रश्न असतो की सर्टिफिकेट गरजेचं आहे का आणि सर्टिफिकेट शिवाय जॉब मिळेल का, ठीक आहे. तर पहिले तर मी तुम्हाला असं सांगेन की तुमच्याकडे पैसे असतील, इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही सर्टिफिकेटकडे जाऊ शकता किंवा विदाऊट सर्टिफिकेट पण तुमच्याकडे जर स्किल्स असतील तर तुम्ही कस्टमर्स मिळवू शकता. आणि जॉब नक्कीच मिळतो, जॉब आपल्या स्किल्सवर मिळतो, सर्टिफिकेट नंतर बघितलं जातं, आधी स्किल्सवर मिळतो. जर तुम्ही ऑनलाईन काम करत असाल तर तुमचे स्किल्स महत्वाचे आहे, जर तुम्ही फ्रीलान्सिंग करत असाल तर तुमचे स्किल्स महत्वाचे आहेत, तिथे तुम्हाला सर्टिफिकेट कोणी विचारणार नाही. पण जर तुम्ही ऑफलाईन गेलात एखादा जॉब मिळवायला तर तुम्हाला सर्टिफिकेट नक्कीच विचारतील, त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट गरजेचं आहे. आणि तुम्हाला जर फुल टाइम मध्ये करायचंच आहे या गोष्टीमध्ये, ग्राफिक डिझायनिंगमध्ये जर करिअर करायचंय तुम्हाला, तर मी तरी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही मॅक अरेना अशा इन्स्टिट्यूटमधून कोर्स करा आणि तिथून तुम्ही सर्टिफिकेट मिळवू शकता. बाकी तुम्हाला युट्यूबवर सर्व व्हिडिओज मिळून जातील कसं काय जॉईन करायचंय. बट तरी पण कसं असतं की प्रत्येकाला प्रश्न असतो सर्टिफिकेट गरजेचं आहे का. परत सांगते, जॉब करायचा असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट मस्ट आहे, कारण जॉबला कुठेही गेलात तर तुम्हाला जसं डिग्रीचं सर्टिफिकेट मागतात तसं तुम्हाला ते सुद्धा सर्टिफिकेट मागू शकतात. आणि तुम्हाला ऑनलाईन जर फक्त सर्व्हिसेस द्यायचं आहे, वर्क फ्रॉम होम जर करायचं असेल, फक्त आपला वेळ जात नाही, पार्ट टाइम मध्ये काहीतरी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच विदाऊट सर्टिफिकेट पण करू शकता, बाकी इतर लोक करत आहेत तसं. आता त्यानंतर क्वेश्चन असा होता की कोरल ड्रॉ, म्हणजे त्यांना असं विचारायचं होतं की कोरल फाईल कशा बनवतात. तर कोरल फाईल्स या कोरल ड्रॉ मध्ये बनवतात, त्याच्यामध्ये एक CDR फाईल तयार होते, त्याबद्दल पण व्हिडिओ लवकरच येईल. तर एवढे सगळे क्वेश्चन्स असे होते. आणि आता त्याच्यानंतर मी ऍप सांगितले, लॅपटॉप सांगितले, सर्व मी इथे कमेंट्स कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जर काही शिकायचं असेल, काहीतरी कमेंट्स म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल तर नक्की कमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. चला आता मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका टॉपिक सोबत. बाय.